आजपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची घट होण्याची शक्यता। पुढील 10 दिवस पावसाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता असून तापमानात वाढ होण्याचा अंदाज। वसई, नालासोपारा, विरार शहर पावसामुळे जलमय, अनेक घरात पाणी, वीज पुरवठा खंडित, मोबाईल सेवा विस्कळीत, पाणी, दूध, फळभाज्यांसाठी नागरिकांची पाण्यातून वणवण। पुण्यातील मुसळधार पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली, दमदार पावसामुळे मुठा नदीचं पात्र दुथडी भरून भिडे पुलाच्या आसपासचे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद। KEUR हॉटेल्समध्ये शिरलं पाणी, काही वाहनं देखील नदीपात्रात अडकली। मिसिंग लिंक समोर दरड कोसळण्यावरून राजकारण पेटलं। 2 दिवसांच्या पावसानं सरकारचे वाभाडे काढले। अंबादास दानवेंची टीका, तर दरड काय सरकारनं कोसळवली नाही, उपाययोजना करू, मंत्री बावनकुळेंचं प्रत्युत्तर। मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला। दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या इतर 6 जलाशयांमधील पाणी पातळी देखील वाढली। भंडारदरा, कळसुबाई, हरिश्चंद्रगडासह गड किल्ले तात्पुरते बंद। पूर आणि दगड कोसळण्याच्या धोक्यामुळे वन विभागाचा निर्णय, अलर्ट संपेपर्यंत पर्यटकांना प्रवेश बंदी। सिंधुदुर्गच्या आंबोली घाटामध्ये दरड कोसळली। सावंतवाडी, बेळगाव, कोल्हापूर मार्गावरील वाहतूक काही काळ झाली होती ठप्प। दरड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत। केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्य सीसीटीव्हीत कैद। 3 जणांचा मृत्यू, 5 कर्मचारी बेपत्ता असल्याची माहिती। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये गुप्त बैठक, सूत्रांची माहिती। तर एनडीएमध्ये जायचं की पुरोगामी विचार जपायचं हे त्यांनी ठरवावं, वडेट्टीवारांचं विधान। रोहित पवारांनी मात्र चर्चा फेटाळली। मातोश्रीवर पार पडली ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक। बैठकीला आमदार राहुल पाटील अनुपस्थित, घरी कार्यक्रम असल्यानं अनुपस्थित राहिल्याची माहिती। कल्याण महापालिकेच्या रुग्णालयामध्ये महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण। शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंकडून मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद। कबुतरांमुळे होणाऱ्या आजारामुळे आईचा मृत्यू। भाजप आमदार राम कदमांची विधानसभेत माहिती। कबुतरांना नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित का करत नाही, कदमांचा सवाल। इंग्लंडचा भारतावर 125 धावांनी दणदणीत विजय। भारताचा डाव अवघ्या 76 धावांवर आटोपला। फिल सॉल्टच्या अर्धशतकानंतर जोफ्रा आर्चर आणि जो स्टंगच्या वेगवान माऱ्यानं भारताची फलंदाजी कोसळली। इंग्लंडची मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी। फिफा विश्वचषकामध्ये अर्जेंटिनाचा इजिप्तवर थरारक विजय। 2 गोलच्या पिछाडीवरून पुनरागमन करत इजिप्तवर मिळवला 3-2 विजय। मेसी, रोमेरो आणि एन्झो फर्नांडिसच्या गोलच्या जोरावर अर्जेंटिनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक।